प्रत्येकाचं नाव घेईन आणि आपण जोरदार टाळ्या वाजवा पंचांसाठी, कारण की कोणत्या प्रकारचा गालबोट लागलेला नाही या स्पर्धेला. स्वागत आणि सन्मान होता आहे व्यासपीठावर फारुख बर्डी सरांचा. जोरदार टाळ्या वाजवत युतिका स्पोर्ट्स सोनाले. गेली भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये त्यांनी आपलं नाव गाजवलं आणि आता मात्र पंचांच्या भूमिकामध्ये फारुख बर्डी सर, त्यानंतर गोकुलदास पाटील सर आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान यशवंतजी सोरे साहेब आपण करायचे. हे पाहू शकता यशवंतजी सोरे साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जात आहे गोकुलदास पाटील सरांचा. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कोणताही निर्णय चुकीचा दिलेला नाहीये. 5 दिवस आपण बघितलं अतिशय चांगल्या पंचांच्या भूमिकामध्ये. त्याचबरोबर युवराज देखील आहेत. रमेश सर आपण देखील पुढे यायचं आहे. रमेश रईस सर पॉइंटरचे एक चांगले क्रिकेटर देखील राहिलेले आहेत आणि आता मात्र पंचांच्या भूमिकामध्ये गेली 2 वर्ष आपलं नाव लौकिक करत आहे. रमेश रईस सरांचं स्वागत आणि सन्मान. टाळ्या वाजवायच्या आहेत युतिका स्पोर्ट, कारण की पंचांचा सत्कार होत आहे व्यासपीठावर. त्याचबरोबर शकीब कुटी सर गेली 15 ते 20 वर्ष पंचांच्या भूमिकामध्ये, संपूर्ण भिवंडीमध्ये पंचांच्या भूमिकामध्ये नेहमी कोणत्याही निर्णयाला चुकीचा दिलेला नाहीये. 5 दिवस आपण बघितलं. BC4चे पंच आहेत. त्यानंतर आपण जो स्वागत आणि सन्मान करणार आहोत. अतिशय चांगले रंग भरत आहेत. गेले 2 दिवस व्हाईस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सरांचा स्वागत आणि सन्मान होत आहे व्यासपीठावर. 771 टुर्नामेंट केलेल्या आहेत. जोरदार टाळ्या वाजवायचे. रंग भरलेला आहे प्रत्येक मेगा इव्हेंट मध्ये आणि 771 टुर्नामेंट त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. सिद्दीक भाबे सरांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर अजय घरत व्हाईस ऑफ भिवंडी नव्हे तर आता मात्र ठाणे झालेले आहेत. किरोली गावचा एक बुलंद आवाज अजय घरत यांचा स्वागत आणि सन्मान यशवंतजी सोरे साहेब आपण करून घ्यायचं है. दोस्तों अजय घरत वो कमेंटेटर है जिनको तीनों भाषा पे बहुत ही उबूर हासिल है और कमेंट्री की वो अब जान बनते जा रहे हैं और फ्यूचर ऑफ भिवंडी है. भिवंडी कमेंट्री का फ्यूचर है. वन ऑफ द ग्रेट कमेंटेटर सदाबहार एव्हरग्रीन अजय घरत. निश्चितच अजून एक आमचे समालोचक आहेत योगेश पाटील, ज्याने खूप रंग भरलेला आहे या स्पर्धेमध्ये. जर इथे उपस्थित असेल तर आपण स्वागत आणि सन्मान आपण घ्यायचा आहे. आइए दोस्तों, शब्दसंघाने त्याचा आपण स्वागत आणि सन्मान करूया आपण. अब मैं आवाज देना चाहूंगा कमेंटेटर संदेश पाटिल. भादौर से एक आवाज निकली, सारे थाना जिला में गूंज रही है. सूत्र संचालक भी बहुत अच्छा करते हैं. कमेंट्री मराठी और हिंदी दोनों में करते हैं. आइए यशवंत सोरे जी के हाथों से उनका हम सत्कार सम्मान और स्वागत कर रहे हैं. हौसला अफजाई कर रहे हैं कि आप आगे बढ़े और पूरे इलाके में अपने आवाज का जादू छेड़े. एक स्वागत आणि सन्मान होत आहे. अजय घरत आपण जायचं. योगेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान देखील घ्यायचा आहे, कारण की आपल्याच परिसरातील एक बुलंद आवाज आहे. संजय थळे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते योगेश पाटील यांचा सत्कार आपण अजय पाटील यांच्याकडे द्यायचा आहे आपल्या शुभ हस्ते. सर्व समालोचकचा पाठीचा कणा म्हणजे ऑफिशियल स्कोरर अर्थात शिक्षक आहेत आणि गेली 12 वर्ष चांगले स्कोरिंगचं काम करत आहेत राजू पाटील. गोवे गावाचे एक चांगले ऑफिशियल स्कोरर आहेत राजू पाटील. विलास पाटील दादा आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं. राजू पाटील यांचं अतिशय जबरदस्त एक स्कोरर आम्हाला लाभलेले आहेत. त्यानंतर गेली राजू पाटील यांच्या जोडीला एक चांगली साथ कपिल पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचंय. आपला देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. ऑफिशियल स्कोरिंगच्या भूमिकामध्ये कपिल पाटील देखील यांनी खूप मेहनत घेतली. प्रेम असणे सर आपण आपल्या शुभ हस्ते कपिल यांचा स्वागत आणि सन्मान करायचंय. कपिल पाटील सरोलीपाडा एक चांगले क्रिकेटर आहे. स्कोरिंगच्या भूमिकामध्ये आम्हाला लाभले होते. यस. त्यानंतर आपण डीजे दीपेश याचा देखील स्वागत आणि सन्मान करणार आहोत.
मित्रांनो, डीजे दीपेश एक प्रोफेशनल डीजे मॅन आहे आणि जी संघटना आहे भिवंडीमध्ये डीजेची त्याचे एक सदस्य आहेत डीजे दीपेश यांचा एक स्वागत आणि सन्मान आपण प्रेम मसने आपण आपल्या शुभास्ते करून घ्यायचं आहे। प्रेम मसने आपण डीजे दीपेश यांचा स्वागत आणि सन्मान करून घ्या। अगोदर जोरदार टाळ्या वाजवा। क्लासिकल फलंदाजी ऐकायला आपल्याला निश्चित मिळतो बघायला आणि क्लासिकल संगीत ऐकायला मजा येतो तोच डीजे दीपेश। मंडप डेकोरेटर पंडित भुईर, जर आपण इथे असाल तर लगेच स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे। जर डेकोरेटर कोणी दुर्गेश आपण यायचं आहे। मंडप डेकोरेटरचा स्वागत आणि सन्मान जो आहे आपण घ्यायचा आहे। आई कालूबाई लोणाड यांच्या माध्यमातून आपण जी स्पर्धा पाहतोय डेकोरेटर मंडप पंडित भुईर यांचा स्वागत आणि सन्मान राजेश तळे आपण आपल्या शुभास्ते करायचा आहे। त्यांचे दुर्गेश आहे तिथे ते स्वागत आणि सन्मान घेत आहेत। त्यानंतर संपूर्ण दुनियामध्ये लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून जात आहे। भिवंडीमध्ये देखील त्याचे मिक्सिंग ऑपरेटर प्रथमेश पाटील आहेत आणि करता धरता देखील मी विनंती करतो दिलीप पाटील आणि गजेंद्र गुलवी आपण आपल्या शुभास्ते आपण प्रथमेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण जगभरामध्ये पोहोचत आहे हे आपण पाहू शकता। प्रिन्स मूव्हीज म्हटलं तर किंग ऑफ भिवंडी लाईव्ह टेलिकास्ट। मित्रांनो, क्वालिटी खूप छान आहे आणि प्रत्येक खेळाडूला कॅमेरामध्ये कैद केलेला आहे प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून। रवींद्र गुलवी नाही आहेत मात्र त्यांचेच जोडीदार प्रथमेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर। मित्रांनो, भरपूर स्पर्धेमध्ये आपण स्पर्धेविषयी 2 शब्द ऐकलेले आहेत। उपस्थित मान्यवर कक्षामध्ये यशवंतजी सोरे साहेब उपस्थित आहेत, त्यांना देखील मी विनंती करेल की आपण या स्पर्धेविषयी 2 शब्द आपण आई काळूबाई चषक लोणाड आयोजित या स्पर्धेसाठी बक्षीस समारंभासाठी उपस्थित व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर सोनाळे गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि माजी सरपंच भगवान हरड साहेब, माझे मित्र राजेश तळे साहेब, अमर म्हात्रे, सरपंच रोहिदास पाटील कुक्षे, विलास पाटील, विवेक पाटील, उपस्थित सर्व क्रीडा शौकीन आणि क्रीडापटू, सर्वप्रथम मी युतिका स्पोर्ट यांनी फायनल मध्ये जाऊन फायनल चषक पटकावल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। तसेच त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करून आज जर तुम्ही 2 किंवा 3 नंबरला असाल तर या सीझन पूर्वी 1 नंबरला कसे याल असा चांगल्या प्रकारचा खेळ करून आपल्या सोनाळे गावाचं नाव लौकिक करा अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। खरंच मी आज माझ्या कामानिमित्त महादेव चौगुले यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळे मी तिथे जाणार होतो, परंतु फायनल मध्ये युतिका स्पोर्ट पोहोचल्यामुळे मी थांबलो कारण ती आमच्या गावची टीम आहे। खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ करून मी थांबलो, त्याचं त्यांनी चीज करून दाखवलं, त्याबद्दल परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो। तसेच जर ही स्पर्धा बघितली तर अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आहे। राम घरत, किशोर वाकडे, त्यांचे सर्व सहकारी यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं या स्पर्धेचं आयोजन केलं। कारण एखादी स्पर्धा भरवणे हे सोपं असतं, परंतु ती चांगल्या प्रकारे पार पाडणं हे अतिशय कठीण काम आहे आणि असं कठीण काम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। तसेच पॉइनर संघ हा जरी हरला असला तरी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ केला त्यांनी, कारण खेळात हरजीत ही असतेच,
परंतु अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि पॉइंटर संघाचे जे करता धरतायत अल्ताफ बाली, अतिशय चांगल्या प्रकारची बाली ट्रॉफी त्यांची सर्व भिवंडी तालुक्यातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रभर गाजलेली अशी ती ट्रॉफी. अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांनी खेळ केला. त्यांनाही शुभेच्छा देतो की त्यांचा जो 2 नंबर आहे तो त्यांनी अशा प्रकारचा चांगला खेळ करून 1 नंबर कसा येईल अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. परत एकदा मी सर्व आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय अशाच प्रकारचं चांगलं काम करून आपल्या गावाचं नाव लौकिक करून कुठेतरी समाजकार्यासाठी आपण जिथं उपयोगी पडू तिथे ते केलं पाहिजे अशा प्रकारचं राम घरत यांनी काम केलेलं आहे. खरोखरच ते धन्यवादास पात्र आहेत. मी माझ्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच दादा, कारण की राम घरत यांनी एक स्वप्न बघितलं होतं आणि तो स्वप्न पूर्ण झालेला आहे आज. आणि या स्पर्धेला आपण पाहतोय यशस्वी पार पडलेला आहेत. अनगाव आणि पारोलीचे आमचे भाऊजी आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान राम घरत आपण आपल्या शुभास्ते करायचा आहे. हे 2 सत्कार झाल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. आमचे भाऊजी आहेत अनगावचे आणि पारोलीचे, दोन्ही भाऊजींचा स्वागत आणि सन्मान राम घरत यांच्या शुभास्ते केला जाईल. राम घरत यांचे भाऊजी आहेत, स्वागत आणि सन्मान केला जात आहे. वेलकम. जगन पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. इतारेचे माजी सरपंच आहेत. यस, भाऊजींचा सत्कार केला जात आहे व्यासपीठावर. दादा आपण व्यासपीठावर यायचंय. आपण स्वागत आणि सन्मान होता आहे. डीजे मॅन नाशिक ढोलचं साथ द्यायचंय. यस, लगेच आपण स्वागत आणि सन्मान करून घेणार आहोत. इतारे गावचे माजी सरपंच जगन पाटील दादांचं लगेच आपण स्वागत आणि सन्मान देखील करून घ्या आपण राम घरत, कारण की बक्षीस वितरण सुरू आहे. दादांचं स्वागत आणि सन्मान राम घरत आपण लगेच करून घ्यायचे. जगन पाटील साहेब इतारे गावचे माजी सरपंच आहेत. दादांचं स्वागत आणि सन्मान राम घरत. मी आपल्याला विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते जगन पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जात आहे. जगन पाटील इतारे गावचे माजी सरपंच यांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे राम पाटील यांच्या शुभास्ते. आता मात्र आपण जाऊया बक्षीस वितरणाकडे, कारण की मॅन ऑफ द मॅच विजेता संघ ठरलेला आहे युतिका स्पोर्ट्स सोनाले संघ. मित्रांनो, एकच नाव असेल ज्याने 2 षटक टाकले, त्याच्यामध्ये 8 धावा आणि विकेट घेतले होते, तो म्हणजे दर्शन मॅन फ्रॉम वडगर. जोरदार टाळ्या वाजवायच्या दर्शनसाठी. वॉटर परफॉर्मन्स, अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अंतिम सामन्याची मॅन ऑफ द मॅच आहे ही. सर्वप्रथम आपण मिठाई देऊया, कारण की स्पर्धा जिंकलेली आहे. जगन पाटील साहेब आपण आपल्या शुभास्ते स्वीट्स द्यायचा आहे. दिनेश चौधरी यांच्या माध्यमातून देण्यात आलेला मिठाई जी आहे ती आपण द्यायची आहे. त्यानंतर कॅप आहे करेश क्रिएशन यांच्या माध्यमातून देण्यात आलेली कॅप विलास पाटील आपण आपल्या शुभास्ते द्यायची आहे. दर्शनाला जी कॅप आहे आपण ती द्यायची आहे. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये एक गिफ्ट आहे. आमचे मान्यवर बसलेले आहेत. बालाराम रोहिदास पाटील दादांच्या शुभास्ते दिला जात आहे हा गिफ्ट. त्यानंतर आपण जो टी शर्ट आहे रोटरी प्रेसिडेंट ग्रामीणचे अध्यक्ष जगदीश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेला हा सुंदर असा टी शर्ट अमर म्हात्रे आपण आपल्या शुभास्ते द्यायचा आहे. खोलाचा आहे टी शर्ट, कारण की आता मात्र वेल झालेली आहे. फायनल मॅच. जोरदार टाळ्या वाजवायच्या दर्शनसाठी. यस, त्यानंतर आपण अजून एक गिफ्ट देणार आहोत. प्रेम मसने आपण हा गिफ्ट वॉचर द्यायचा आहे. 10% डिस्काउंट आहे. मिनी माथेरन धाबा यांच्या माध्यमातून देण्यात आलेला संदीप तरे आणि इंद्रबल तरे दादांकडून देण्यात आलेला हा गिफ्ट वॉचर आपण देत आहोत. दोन्ही आमचे जावई आहेत लोणार गावचे, तर दादांना विनंती करतो आपण गिफ्ट द्यायचा आहे. सर्वप्रथम वॉच जो आहे आपण तो द्यायचा आहे.
चंद्रकांत बसवंते दादा देत आहेत गिफ्ट आणि त्याचबरोबर दुसरा एक गिफ्ट जो आहे पारोलीचे भाऊजी देत आहेत. अनगाव आणि पारोलीचे भाऊजी हे गिफ्ट देताना आपण पाहत आहेत. आणि आता मात्र जो गिफ्ट आहे मनोहर भोईर साहेब आपण आपल्या शुभास्ते द्यायचा आहे. तो स्पॉन्सर केलेला आहे उपस्थित मान्यवर कक्षामध्ये विलास पाटील यांनी गिफ्ट स्पॉन्सर केलेला आहे. तो आपण आपल्या शुभास्ते द्यायचा आहे. मित्रांनो आपल्याकडे आता वेल आहे तर आपण आणि मेन जी ट्रॉफी आहे माननीय श्री यशवंतजी सोरे साहेब आपण आपल्या शुभास्ते जी ट्रॉफी द्यायची आहे. मेन ट्रॉफी जी आहे राहिली होती असं ननोद पाटील दादा आपण व्यासपीठावर यायचंय. या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली होती. निश्चितच बेस्ट गोलंदाज म्हणून अवॉर्ड जो जातोय मी नाव सांगतो आपल्यापर्यंत. आमच्या ऑफिसर्स कोर यांनी खूप चांगला काम केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. नाव आहेत उमेश नाईक नाना स्पोर्ट टेमगर 8 विकेट, कपिल झालीस तलोली 8 विकेट, आव्ही पाटील जॉली स्पोर्ट 10 विकेट, ओसामा पॉइनर. तर बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ओसामा पॉइनर. तब्बल 11 विकेट घेतलेल्या आहेत. गजेंद्र गुलवी आणि दिलीप पाटील आपण दोघांनी हा बक्षीस द्यायचा आहे. अतिशय जबरदस्त ट्रॉफीज आहे. ओसामा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. आई कालूबाई चषक 2019 या स्पर्धेचा सर्वात उत्कृष्ट गोलंदाज ठरतो. जोरदार टाळ्या वाजवतो ओसामासाठी. मी विनंती करतोय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कक्षामध्ये कुणाल वाकडे राज वाकडे आपण उभं राहायचं आहे. त्याचबरोबर विकी दादा आपण देखील उभं राहायचं आहे. त्यानंतर प्रेम मसने आपण देखील उभं राहायचं. या चौघांच्या शुभ हस्ते हा चषक आहे आम्ही देणार आहोत. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट. मी नावं सांगतो खेळाडूंची. महेश बालाजी स्पोर्ट 47 रन, हर्षवर्धन बालाजी स्पोर्ट 49 रन, अरविंद जॉली स्पोर्ट 57 रन, मोहिल जॉली स्पोर्ट 63 रन. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट जातोय जॉली स्पोर्ट मोहिल. 63 धावा काढल्या त्या मोहिल याने आणि मोहिल स्वतः येत आहेत. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मोहिल याची. चारही मान्यवरांच्या शुभ असते बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टूर्नामेंट. यस हे चारही आमचे मान्यवर जे आहेत कुणाल वाकडे त्यांच्या शुभ हस्ते दिला जात आहे. प्रेम मसने आहे तिथे या दादांच्या शुभ हस्ते दिला जात आहे. आता मात्र ज्या आपण ट्रॉफी देणार आहोत आतुरता आहे त्या ट्रॉफींची. 4th ट्रॉफी जाते जालीस तलोली संघाचा कर्णधार आपण पुढे यायचंय. 4 नंबरचा पारितोषिक जो आहे 4 नंबरचा जो पारितोषिक आहे जालीस तलोली संघाचा कर्णधार अथवा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण पुढे यायचंय. मला तरी वाटतं हरीश केने स्वतः मॅन फ्रॉम घोडसई संघाचे कर्णधार आहेत. आमचे जे भाऊजी आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते ही आपण ट्रॉफी देणार आहोत. आमच्या भाऊजींना विनंती करूया आपण आणि संजय थले आपण देखील उभं राहायचं आहे. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते 4th जी प्राइज आहे 4th पारितोषिक आपण पाहतोय. जालीस तलोली संघासाठी जोरदार टाळ्या वाजवायचं आहे. कारण की ते संघ केले नसते तर आपण फायनल पर्यंत आले नसतो. 3य पारितोषिक क्रमांक सोनादेवी टेमगर या संघाला दिला जात आहे. टेमगर संघाचा प्रतिनिधी यस कुमार आहेत. कुमार याला आमचे मान्यवर उपस्थित आहेत व्यासपीठावर. मनोहर भोईर साहेब, राजेश थले आणि भगवान यशवंत वाकडे साहेब आपण उभं राहायचं आहे. आणि बबन आरड आपण देखील यस ये तिन्ही मान्यवर आमचे पाहतोय आपण. कुमार याला जी ट्रॉफी आहे 3य पारितोषिक आपण पाहतोय या स्पर्धेचा.
दिला जाता आहे. आणि आई कालूबाई लोणाड चषकावर द्वितीय पारितोषिक म्हणजे आपण विचार केला तर 2 नंबरचा पारितोषिक आहे तो पॉइंट स्पोर्ट संघाला जातोय. पॉइंट स्पोर्ट संघाने पुढे यायचंय. पॉइंट टीम के कैप्टन आपको आगे आना है. सेकंड प्राइज इज टूर्नामेंट का पॉइंट स्पोर्ट. जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण की पॉइंट स्पोर्ट संघ खेळला नसता तर आपण फायनल बघितली नसती. विलास पाटील, रोहिदास भाऊ आपण देखील उभं राहायचं आहे. विवेक पाटील आपण देखील उभं राहायचं आहे. सचिन गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी सचिन गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण पाहतोय. पॉइंट स्पोर्ट भिवंडी या स्पाइक येत आहेत, ओसामा येत आहेत, दानिश खोत पॉइंटचे 4 खेळाडू येत आहेत आणि त्यांना ही ट्रॉफी देण्यात येत आहे. विवेक पाटील देखील आहेत तिथे. अभिनंदन पॉइंट स्पोर्ट भिवंडी. आता मात्र सगळ्यांचं लक्ष असेल जो बक्षीस आहे स्पर्धेचा सर्वात मोठा बक्षीस आहे. मी नावा वाचतोय आपल्यापर्यंत. या स्पर्धेमध्ये चांगली कमाल आणि धमाल झालेली आहे. अरविंद जॉली स्पोर्ट संघाचा 57 धावा आणि 3 विकेट. सागर भोईर जय भोलेनाथ 30 धावा 7 विकेट. मोहिल जॉली स्पोर्ट 63 धावा आणि 4 विकेट. कपिल जायलिस तलवली 45 धावा आणि 8 विकेट. तर मॅन ऑफ द सिरीज कपिल. लसित मलिंग ऑफ भिवंडी कपिल. यस, कुकसे संघाला पराभूत करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. तोच कपिल मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. ट्रॉफी जी आहे आपण पाहतोय विकी मानेरकर आपण यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आहे. मी विनंती करतो प्रेम मसने, विकी मानेरकर आपण देखील उभं राहायचं आहे आणि दोघांनी आपण ही ट्रॉफी जी आहे आपण द्यायची आहे. जोरदार टाळ्या वाजवायचा. या स्पर्धेचा सर्वात मोठा चषक दिला जात आहे कपिलला मॅन ऑफ द सिरीज. आणि प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट आपण जो आहे मी विनंती करतोय जगन पाटील साहेब आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट देणार आहोत. त्याचबरोबर अमर म्हात्रे दादा आपण देखील उभं राहायचंय. त्यानंतर विजय पाटील दादा आपण देखील यायचं आहे. रोहिदास भाऊ आपण देखील उभं राहायचं आहे. आणि आता मात्र आपण पाहतोय दिला जात आहे मॅन ऑफ द सिरीज कपिल. जोरदार टाळ्या वाजवायच्या कपिलसाठी. यस कपिल, पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा तुला या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र रेस लागलेली आहे कोण पुढे येईल. भिवंडी टॉप रँकिंग मध्ये 2रा क्रमांक पॉइंटर याचं नाव घेतल्यानंतर युतिका स्पोर्ट्स सोनाले संघाचं नाव आवर्जून घेतलं जाईल. आई कालूबाई चषक 2019 वर नाव कोरलेलं आहे युतिका स्पोर्ट्स सोनाले. सर्व व्यासपीठ मी उभं राहायचं आपण जागेवर. यशवंतजी सोरे साहेब आपण देखील पुढे यायचं आहे. प्रेम मसने आहेत, दिलीप पाटील, गजेंद्र गुलवी साहेब, मनोहर भोईर, जगन पाटील साहेब आपण सर्वांनी दयानंद चोरगे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला फर्स्ट प्राइज वन ऑफ द बिग टीम इन भिवंडी सिटी युतिका स्पोर्ट्स सोनाले. व्हॉट अ परफॉर्मन्स. अतिशय जबरदस्त सामना जिंकला होता युतिका स्पोर्ट्स सोनाले या संघाने. खूप खूप अभिनंदन. नवनाथ पाटील आणि भरत पाटील आपला संघ जो आहे चांगली कामगिरी करत आहेत. फोटो सेशन करण्यासाठी यायचंय नवनाथ पाटील आपण. मी सर्व मान्यवर विनंती केली आपण सर्वांनी खालती जायचं आहे आणि युतिका स्पोर्ट्स